कधी कधी एखाद्या माणसाला उभं करण्यासाठी आपण स्वतःचं संपूर्ण आयुष्य खर्च करतो, पण तोच माणूस एक दिवस उभा राहिल्यावर आपल्यालाच मागे सोडतो. त्यावेळी त्याग करणाऱ्या माणसाच्या मनावर काय बीतते हे फक्त त्यालाच माहीत असतं. पुण्याजवळच्या एका छोट्याशा गावात सागर आणि माधुरी राहत होते. सागर एका गरीब कुटुंबातील मेहनती आणि प्रामाणिक तरुण होता. घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. लहानपणापासूनच त्याने गरिबी जवळून पाहिली होती. सागरचे वडील आजारी होते, त्यामुळे घराची जबाबदारी हळूहळू त्याच्या खांद्यावर आली होती. आई वडिलांची काळजी घेणे, घराचा खर्च भागवणे आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करणे हे सगळं तो एकटाच करत होता. सागरने फारसं शिक्षण घेतलं नव्हतं. परिस्थितीमुळे त्याला लहान वयातच कामाला लागावं लागलं होतं. पण शिक्षण कमी असलं तरी त्याची स्वप्न मात्र मोठी होती. त्याला वाटायचं, आपण कितीही गरीब असलो तरी प्रामाणिकपणे मेहनत केली तर एक दिवस चांगलं आयुष्य नक्की मिळेल. सागर दिवसभर कष्ट करायचा. कधी दुकानात काम करायचा, तर कधी मिळेल ते काम स्वीकारायचा. त्याच्या हातावर कायम कष्टाच्या खुणा असायच्या, पण चेहऱ्यावर मात्र नेहमी समाधान असायचं. काही वर्षांनी सागरचं लग्न माधुरीसोबत झालं. माधुरी एका साध्या कुटुंबातील मुलगी होती. ती स्वभावाने शांत, समजूतदार आणि मनाने खूप मोठी होती. माधुरीला शिक्षणाची खूप आवड होती, पण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं. तिच्या मनात एक स्वप्न कायम होतं, शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं. लग्नानंतर सुरुवातीचे दिवस दोघांसाठी खूप सुंदर होते. घर छोटं होतं, संसार साधा होता, पण दोघांच्या मनात एकमेकांसाठी खूप प्रेम होतं. एक दिवस रात्री जेवण झाल्यानंतर माधुरी शांतपणे सागरजवळ बसली. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी सांगण्याची इच्छा दिसत होती. सागरने विचारलं, काय झालं माधुरी, काही सांगायचं आहे का? माधुरी काही क्षण शांत राहिली, मग हळू आवाजात म्हणाली, सागर, मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. सागर तिच्याकडे पाहत राहिला. माधुरी पुढे म्हणाली, माझं शिक्षण अर्धवट राहिलं याचं मला नेहमी वाईट वाटतं. मला पुन्हा शिकायचं आहे, पण आपल्या परिस्थितीमुळे हे शक्य होईल की नाही माहीत नाही. माधुरीला वाटत होतं की सागर कदाचित नकार देईल, कारण घरात आधीच अनेक अडचणी होत्या. पण सागरने क्षणाचाही विचार केला नाही. तो हसत म्हणाला, तुझं स्वप्न माझंही स्वप्न आहे, तू नक्की शिक. माधुरीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिने विचारलं, पण सागर, त्यासाठी खूप पैसे लागतील. कॉलेजची फी, पुस्तकं, प्रवासाचा खर्च, घर खर्च आणि बाबांची औषधं, हे सगळं आपण कसं सांभाळणार? सागर काही क्षण शांत राहिला. त्याला माहित होतं की माधुरीचं म्हणणं खरं होतं. त्याचा पगार फारसा नव्हता. महिन्याच्या कमाईतून घर खर्च भागवणंही कठीण होत होतं. वडिलांच्या औषधांसाठी पैसे लागायचे. घरात अचानक एखादा खर्च आला की महिन्याचं संपूर्ण बजेट कोलमडून जायचं. तरीही सागरने माधुरीसमोर आपली चिंता दाखवली नाही. तो म्हणाला, पैशांची काळजी तू करू नकोस. तू फक्त मनापासून अभ्यास कर. बाकीची जबाबदारी माझी. माधुरीने त्याचा हात हातात घेतला. ती म्हणाली, तुम्ही माझ्यासाठी एवढं करू नका. मला तुमच्यावर ओझं व्हायचं नाही. सागर हसला आणि म्हणाला, तू माझ्यावर ओझं नाहीस माधुरी. तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस. तुझं स्वप्न पूर्ण झालं तर मला वाटेल की माझ्या आयुष्याला अर्थ मिळाला. त्या रात्री माधुरी बराच वेळ झोपली नाही. तिला सागरचे शब्द सतत आठवत होते. माधुरीने शिक्षण पुन्हा सुरू केलं होतं. लग्नानंतर शिक्षण घेणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. घरची जबाबदारी होती, अभ्यास होता आणि त्यासोबत आर्थिक परिस्थितीही कठीण होती. पण सागरने तिच्यावर कोणताही दबाव येऊ दिला नाही.
सकाळी माधुरी कॉलेजला जायची. ती निघण्याआधी सागर तिच्यासाठी डबा तयार करून द्यायचा. कधी तो स्वतःचा नाश्ता टाळायचा, पण माधुरीच्या डब्यात काही कमी पडू द्यायचा नाही. माधुरी अनेकदा म्हणायची, तुम्ही माझ्यासाठी एवढं का करता? सागर हसून म्हणायचा, कारण तुझं यश म्हणजे माझंही यश आहे. पण सागरचं स्वतंत्र आयुष्य मात्र दिवसेंदिवस अधिक कठीण होत होतं. दिवसा तो कंपनीत काम करायचा आणि संध्याकाळी बांधकामाच्या ठिकाणी मोलमजुरी करायचा. कधी काम मिळायचं, कधी मिळायचं नाही. काम मिळालं तर रात्री उशिरापर्यंत तो कष्ट करायचा. घरी परतताना त्याचे कपडे धुळीने माखलेले असायचे, हात दुखत असायचे, पायांना सूज आलेली असायची. पण घरात पाऊल ठेवताना तो चेहऱ्यावर थकवा दिसू द्यायचा नाही, कारण त्याला माहीत होतं की माधुरी अभ्यास करत असते. एक रात्री सागर घरी परतला. घड्याळात जवळजवळ 11 वाजले होते. माधुरी अजून अभ्यास करत बसली होती. तिने सागरकडे पाहिलं आणि त्याच्या हातावरच्या जखमा पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, सागर, हे सगळं माझ्यासाठी करू नका. माझं शिक्षण थांबवलं तरी चालेल. सागरने तिच्याकडे पाहिलं. तो शांतपणे म्हणाला, हे पुन्हा कधीही बोलू नकोस. माधुरी गप्प झाली. सागर पुढे म्हणाला, तुझं शिक्षण थांबवणं म्हणजे तुझं स्वप्न मारणं, आणि तुझं स्वप्न मारून मला सुखी राहता येणार नाही. माधुरीने त्याचा हात हातात घेतला. तिला सागरचा अभिमान वाटत होता. तिने मनात ठरवलं की ती मनापासून अभ्यास करणार. काही महिन्यांनी तिची परीक्षा जवळ आली. माधुरी दिवस रात्र अभ्यास करू लागली. सागर तिच्या अभ्यासात अडथळा येऊ नये म्हणून घरातील अनेक कामं स्वतः करू लागला. कधी कपडे धुवायचा, कधी स्वयंपाक करायचा, कधी बाजारातून सामान आणायचा, आणि या सगळ्यासोबत अतिरिक्त कामही करायचा. एकदा माधुरीने त्याला विचारलं, तुम्हाला स्वतःच्या आयुष्याबद्दल काही स्वप्न नाही का? सागर काही क्षण शांत राहिला, मग हसत म्हणाला, आहे ना. माधुरीने विचारलं, काय? सागर म्हणाला, तुला तुझ्या पायावर उभं पाहण्याचं. माधुरी काहीच बोलू शकली नाही. त्या रात्री तिने सागरला एक वचन दिलं, तुमची मेहनत मी कधीही विसरणार नाही. पण आयुष्य नेहमी आपल्या वचनांप्रमाणे चालत नाही. काही महिन्यांनी माधुरीची परीक्षा झाली. तिने खूप चांगले गुण मिळवले. निकालाच्या दिवशी ती धावतच घरी आली. तिच्या हातात निकालाची प्रत होती. ती सागर समोर उभी राहिली आणि आनंदाने म्हणाली, सागर, मी पास झाले. सागरने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. मला माहित होतं तू नक्की यशस्वी होशील. माधुरीने त्याला मिठी मारली. त्या क्षणी दोघांनाही वाटलं की त्यांचा संघर्ष आता संपणार आहे. पण खरी सुरुवात आता होणार होती. माधुरीचं शिक्षण पूर्ण होत आलं होतं. तिच्या हातात पदवी येणार होती आणि त्यानंतर नोकरीची वेळ आली. तिने अनेक कंपन्यांमध्ये अर्ज केले. काही ठिकाणी मुलाखती दिल्या, काही ठिकाणी नकार मिळाला. पण सागरने तिचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ दिला नाही. तो म्हणायचा, एक नोकरी मिळाली नाही म्हणून स्वप्न संपत नाही. पुन्हा प्रयत्न कर. शेवटी एका मोठ्या कंपनीतून माधुरीला मुलाखतीसाठी बोलावणं आलं. माधुरी खूप उत्साहित झाली, पण तिच्याकडे मुलाखतीसाठी योग्य कपडे नव्हते. ती काहीच बोलली नाही. सागरला तिच्या चेहऱ्यावरची चिंता दिसली. त्याने विचारलं, काय झालं? माधुरी म्हणाली, काही नाही. सागरने पुन्हा विचारलं. शेवटी तिने सांगितलं, उद्या मुलाखत आहे, पण माझ्याकडे चांगले कपडे नाहीत. सागर काही न बोलता दुसऱ्या दिवशी बाजारात गेला. त्याने स्वतःसाठी राखून ठेवलेले पैसे खर्च केले आणि माधुरीसाठी एक साधा पण सुंदर ड्रेस घेऊन आला. माधुरीने ड्रेस
माधुरी काहीच बोलली नाही. सागरच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याच्या मनात आता एकच प्रश्न होता, ज्या माधुरीला उभं करण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य खर्च केलं, तीच माधुरी आज मला तिच्या आयुष्यातून दूर करणार होती का? माधुरीने सागरकडे पाहिलं. तिच्या मनात एक निर्णय तयार झाला होता, पण तो निर्णय सागरच्या आयुष्याला कायमचा बदलून टाकणार होता. माधुरी सागरला सोडून देणार होती का? की सागरने केलेल्या त्या प्रत्येक त्यागाची तिला पुन्हा एकदा जाणीव होणार होती? आणि सर्वात मोठा प्रश्न, माधुरीच्या आयुष्यात आलेला समीर नेमका तिच्या भविष्यात काय भूमिका बजावणार होता? याच प्रश्नांची उत्तरं आणि माधुरीचा अंतिम निर्णय पाहण्यासाठी पुढचा पार्ट नक्की पहा.